सोलापुर में केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने कहा कि भले ही उनका दल छोटा हो लेकिन ये ईमानदार लोगों की पार्टी है। उन्होंने ओबीसी आरक्षण, लव जिहाद कानून और धनंजय मुंडे के इस्तीफे पर प्रतिक्रिया दी। साथ ही कांग्रेस पर आरक्षण को लेकर अफवाह फैलाने का आरोप लगाया और कर्नाटक में एसटी कर्मचारियों के साथ व्यवहार की निंदा की। आपण म्हणताय आम्ही अनेक वेळेला मागणी केलेली आहे, मी एकटा आहे याबद्दल मी समाधानी नाही। मोदी शहाना सांगून एक राजापूरचं तिकीट घेता आलं नाही तुम्हाला सोलापूर लोकसभेचं। नाही ठीक आहे, आम्हाला जर तिकीटही दिली नाहीत आणि MLC द्यायला पाहिजे होती ती दिली नाही। माननीय देवेंद्रजींनी आम्हाला निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की आपल्याला एक MLC आणि एक मंत्रिपद देऊ राज्यामध्ये, आणि ती मिळालं पाहिजे माझी भूमिका आहे। मला एकट्याला मिळाले त्यात काही मी समाधानी नाही। पण आता मात्र या ज्या DPDC आहेत, त्यानंतर SO आहेत, बाकीच्या कमिट्या महामंडळ त्यामध्ये संधी देऊ असं सांगितलेलं आहे। त्यामुळे या 2-3 महिन्यामध्ये अनेक कार्यकर्ते महामंडळामध्ये गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि एक MLC अजूनही मिळाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे। आणि एक मंत्रिपद जे शिल्लक आहे ते मला वाटतं आमच्यासाठी ठेवलं असावं, त्यामुळं ते एक मंत्रिपद आम्हाला मिळावं। आमचा पक्ष समाज आमच्यासोबत आहे। ठीक आहे, वेगवेगळी मतं असू शकतात, त्यामध्ये मोदीजींनी जी आपली भूमिका मांडली त्यांचा तो विचार आहे। आणि आपल्या काय नाव तारा भवाळकर जे आहे त्या महिला आहेत, मोठ्या साहित्यिका आहेत, विचारवंत आहेत, आणि त्यांनी त्या ठिकाणी भूमिकाही तिथं चांगली मांडलेली आहे। गौतम बुद्धांच्या बद्दलही त्यांनी चांगली भूमिका मांडलेली आहे। त्यामुळं त्यांनी हे मांडलेलं आहे की जर बुद्धाला 14वा कुठला अवतार म्हणतात, विष्णूचा 9वा अवतार, जर विष्णूचा 9वा अवतार जर म्हणतात तर मग बुद्धाची मूर्ती तिथे ठेवली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण तरीही अनेक हिंदू नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये बुद्धाची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी 5 स्टारच्या हॉटेलमध्ये गेला तर ऑल इंडियामध्ये बुद्धाच्या मूर्ती तर पाहायला मिळतात। त्यामुळं बुद्धाची जी विश्वशांतीची भूमिका आहे ती सगळ्यांना मान्य आहे। पण आपण जो प्रश्न विचारला आहे त्याबद्दल मतभिन्नता असू शकते, सगळ्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। मोदीजीने आपलं मत मांडलं आणि ताराताईंनी आपल्या महिलांचा अपमान करणं योग्य नाही, त्यांनी त्या संबंधामध्ये माफी मागावी अशी आपली सूचना। कोकाटे यांच्याबद्दल कोर्टाने निकाल दिलेला आहे, त्यांना शिक्षा सुनावलेली आहे। आता त्यांना वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार आहे। त्यामुळं जरी आरोप सिद्ध झालेला असला तरी जोपर्यंत वरच्या कोर्टात जाण्याची संधी असते त्या संधीपर्यंत मला वाटतं की त्यांना दोषी ठरवणं घेणार नाही आहे। त्यामुळं सुनील केदार यांच्याबद्दल तो निकाल लागला होता, ते काय वरच्या कोर्टात कुठं गेले नाही, त्यामुळं त्यांच्यावर तो इफेक्ट झाला होता। पण माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल ते आता वरच्या कोर्टाला जातील, जर नाही गेले तर विधिमंडळ अध्यक्ष जे आहे ते निर्णय कोणी केलंय नाही, आम्हाला काय अडचण होणार नाही। आम्हाला अडचण होण्याविषयी नाही, ते लोकसभेमध्ये आमच्यासोबत होतेही। राज ठाकरे लोकसभा वैचारिक मतभेद असू शकतात ती, कारण राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर झेंडा बनवला, त्यात निळा रंग होता, त्यानंतर भगवा रंग होता, हिरवा रंग होता। पण आता एकदम भगवा रंग घेऊन हिरव्याला विरोध करणं, निळ्याला विरोध करणं हे योग्य नाही आहे। त्यामुळं राज ठाकरेंना घेतलं तर मुंबई शहरामध्ये उत्तर भारतीय मोठ्या संख्येनं आहे, दक्षिण भारतीय आहेत, गुजराती आहेत, आणि त्याचा परिणाम आपल्या मतदारांवर होऊ शकतो। त्यामुळे BJPला माझं नम्र निवेदन आहे की राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेऊ नये।